नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशी आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे ना, नाश्त्यासाठी मी हरभरे टाकलेले होते. तर आमच्याकडे थोडे हरभरे पडले होते. हे म्हणे हरभरे टाक. हरभऱ्यांमध्ये खूप असे म्हणजे हरभरे पौष्टिक असतात. त्यासाठी ना हरभऱ्यांमध्ये खूप असे गुणधर्म असतात. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शियम सगळ्या प्रकारचे भरपूर प्रोटीन आपल्याला मिळतात. हरभरे खाणं खूप चांगलं असतं. मुलांसाठी, आपल्यासाठी खूप चांगलं असतं. हरभरा खाण्याने पचनक्रिया चांगली होते आणि आपल्याला जे अशक्तपणा, कमजोरी आलेली असते त्याच्याने सुद्धा दूर होते. तर हरभरा शरीरासाठी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवतं. हरभरा खाणं खूप चांगलं असतं. हरभऱ्याचे भरपूर असे गुण आहेत. तर हरभरा खायचं खूप चांगलं असतं. मुलांना पण खाऊ घालायला. नाश्त्याला म्हटलं चला साधं आणि सिंपल पद्धती करण्याची. आता मी कढई ठेवून घेतली. कढईमध्ये तेल टाकलं, जिरं टाकलं, नंतर हरभरे आपले धुवून टाकून दिले. त्यांना चांगलं मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली, मीठ टाकलं आणि आता चांगलं मिक्स करून घेते आणि त्याच्यावर थोडा वेळ 5 मिनटं मी झाकण ठेवून घेते. नंतर मग तोपर्यंत आपण कोथिंबीर चिरून घेणार आहे. हरभरे करणं खूप सोपे आणि साधी पद्धत आहे. पटक्यात अजून नाश्त्याला पण होऊ शकतं आणि शरीराला तर खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये भरपूर अशा प्रकारचे आपल्याला फायदे आहेत. त्यामुळे हरभरा खाणं चांगलं असतं. तर म्हटलं चला, आहेत हरभरे थोडे पडलेले तर मग चला करून घेऊ. हप्त्यातून 2 वेळेस तरी हरभरे खाल्ले गेले पाहिजे. तर शरीरासाठी खूप चांगले असतात. तर हरभरे मस्त 5 मिनटं आता झालेले आहेत. म्हटलं चला आता झाकण पाहून म्हणजे झाकण खोलून पाहून घेऊ. तर बघा हरभरे खूप छान झालेले आहेत. मस्त आपण त्यांना आता चांगले मिक्स करून घेणार आहे. तर मिक्स केले. मी नंतर त्याच्यामध्ये थोडी आपण आता चटणी टाकून घेणार आहेत. चटणी ना जास्ती नाही टाकायचा कारण की आपल्याला नुसतं खायचं आहे. ते मुलं पण मग तिखट राहिले तर खाता नाही. त्यासाठी मुलांकरता फक्त चटणी आणि कोथिंबीर टाकून घेतली. आणि आता आपण मीठ, हळद सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आपण पाणी टाकलेलं नाही, फक्त वाफेवर केलेले आहेत. एवढे भारी लागतं ना, खूप छान लागतात. अशा पद्धतीने जर हरभरे केले ना, तर मुलंसुद्धा आवडीने खाता आणि साधी आणि सिंपल पद्धती. तर बघा मस्त आपले हरभरे झाले आहेत. तर आता आपण थोडं त्यांना आमच्या आहोंना नाश्त्याला देते मी थोडं. सकाळी सकाळी म्हटलं थोडे खाऊन घ्या. तर मग त्यांना थोडे हरभरे देऊन देते. मुलं आम्ही सगळेजण थोडे थोडे खाऊन घेणार आहेत. म्हटलं चला, त्यांना पण खूप आवडले. ते म्हणे रोजचं बनव म्हणे, एवढे भारी लागतात ना. तर खूप आवडतात त्यांना. तर म्हटलं चला. तर बघा किती छान झालेले आहेत ना. आणि तुम्हाला दाबून दाखवले. पाणी न टाकता तरीसुद्धा वाफेवर झालेले, कारण की त्यांना आपण रात्रभर पाण्यात भिजून घेतलेले होते. मस्त मी डब्यात ठेवून दिलेले होते भिजवायला. तर खूप छान झालेले होते. तर बघा त्यांना मग मी नाश्ता दिला. मग थोडा वेळ बसली त्यांच्याजवळ. म्हटलं चला थोडं पेपर वगैरे वाचते आणि गप्पा गोष्टी बी करते. अशी आपली कायमची धावपळच असते. पण थोडंफार आपलं आहोंशी गप्पा गोष्टी झाल्या ना, तर मग दिवस बी असा फ्रेश जातो. नंतर मग त्यांना ड्युटीला जायचं होतं. म्हटलं मग स्वयंपाक वगैरे करायला घेते. दादूला टिफिनसाठी अजून परत मग मी खमंग करायला घेतले. दादू म्हणे मम्मी मला आज थोडे खमंग करून दे. त्याच्यासाठी थोडे खमंग करायला घेतले. बघा मी तगारी आपले छोटं बाऊल घेतलं. त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. काही ताटामध्ये पण तेल टाकून घेतलं. तेल टाकून ते ताटाला पूर्ण तेल चोपडून घेतलेलं आहे. कारण की आपल्याला आहे ना, बघा तेल टाकून त्याला चांगलं ताटाला चोपडून म्हणजे लावून दिलं आणि आपण कढईवरती ठेवून घेणार आहेत. कारण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. करायला ठेवलं की लगेच ताट पण तिकडे तेल लावलेलं ताट पण ठेवून द्यायचं आहे. नंतर बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं 1 वाटी. त्याच्यामध्येच आपण अर्धी वाटी किंवा तुम्हाला वाटेल तर तुम्ही अर्धी वाटीने सपाट वाटी आपण याचं पीठ घेतलेलं आहे आपण डाळीचं. बघा डाळीचं पीठ पण सपाट वाटी घेतलेलं आहे आणि दोघी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ, थोडी हळद आणि थोडा सोडा आणि इनो हे थोडं थोडं टाकून घेणार आहे. नुसतं इनो राहिलं तर पूर्ण इनोची बी पुडी टाकली तर चालते. माझ्याकडे इनो थोडा कमीच होता, तर मग मी थोडा सोडा टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नुसता इनो असेल तर तुम्ही पूर्ण इनोच टाकायचा आहे. माझ्याकडे कमी होता. बघा मी ताटाला पूर्ण तेल लावून घेते. आता आपण हा ताट आहे ना गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. जोपर्यंत आपलं हे पीठ तयार होतं तोपर्यंत ते गरम करायला ठेवायचं. म्हणजे आपली पिठाला जी जाळी आलेली असते ना, तर जाळी खमंगला खूप छान येते. म्हणून आहे ना, कधी बी पाणी गरम करायला ठेवलं का तेल लावून ताट ठेवून द्यायचं. जोपर्यंत आपलं पीठ भिजतं तोपर्यंत ताट गरम होतो. नंतर आपण टाकताच खेपे ती जाळी लवकर पकडून घेते आणि आपले खमंग खूप असे जाळीदार तयार होतात. तर बघा मी थोडा सोडा घेतलेला आहे आणि थोडा इनो घेते. माझ्याकडे इनो आहे ना खूपच कमी होता म्हणून आहे ना, तर बघा इनो कमी होता म्हणून मी थोडंसं सोडा घेतलेला आहे. तर तुम्ही नुसता इनो जर जास्त राहिला तर नुसता इनोसुद्धा वापरू शकता. खूप छान असे
खमंग ढोकळे आपले भारी होता. तर मग अशा पद्धतीने मी आता सगळं टाकून घेते आणि चांगलं मिक्स करून घेते आणि पाणी टाकून मळून घेते. पाणी टाकून मिक्स करून घेते. पहिले थोडं टाकून आहे ना मिक्स करून घेतलं, कारण की नंतर मग आहे ना ते जास्तीचं टाकलं तर मग ते म्हणजे बारीक गुळ होऊ शकते. त्यासाठी आहे ना आपण थोडं थोडं टाकून चांगलं मिक्स करून घेतो आहे. आणि आपलं जसं आपण याचं भिजतो ना भजींचं त्याप्रमाणेच भिजायचं आहे ते. तर म्हटलं चला थोडंसं असं हे बघा सगळं साईडचं काढून आणि एक साईड म्हणजे जसं आपण फिरवतोय ना तसंच एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे. परत परत फिरवायचं नाही आहे, उलटं सुलटं नाही करावं लागत, एकाच याच्यामध्ये फिरवायचं आहे ते डायरेक्शनमध्ये. तर बघा खूप छान असं मस्त मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता ते चांगलं मिक्स झालेलं आहे. बघू शकता एवढंच घट्ट ठेवायचं आहे. आता ते सगळं मिक्स झाल्यानंतर आपण इनोवर टाकला आणि सोडा टाकला, त्याच्यावर थोडं पाणी टाकून घेतलं आणि परत मिक्स करून घेतलं आणि आता हे थोडं अजून परत 5 मिनटं फिरून घेतलं. नंतर आपला ताट गरम झालेला आहे ना, आपण ताटमध्ये टाकून घेणार आहेत. तर चला लगेच आपण ताटामध्ये टाकून घेऊ. तर आता बघा मिक्स करून घेऊ आणि मुलांना आहे ना पण खमंग पण खूप आवडतात. त्यासाठी ना मी तांदळाचं त्याचं दळूनच ठेवते. तर कसं आपलं पण टिफिनचं पण रोजचं काय करायचं मुलांचं पण खाण्याचा प्रश्न असतो. रोजची भाजीपोळी केली ना मुलंसुद्धा कंटाळून जातात. थोडं थोडं वेगवेगळे जिभेचे पण फार चोचले असतात. जिभेला पण म्हणजे आपण म्हणतो ना जिभेचं पण खूप चव म्हणजे तिला पण खूप समजते. चांगलं वांगलं तसं तर खाण्याचे खूप चोचले असतात. तर मुलांचं पण तसंच होऊन जातं. मम्मी रोज रोज भाजीपोळी नको असं. तर चला ठीक आहे नको. तर मग आज मी त्याला खमंग करून दिले. तो आज खुश झाला, मम्मी मला खमंग करून देते. तर चला आता मी कोथिंबीर चिरून घेते फोडणीसाठी आणि मिरच्या चिरून घेते. मिरच्याचे कैचीने चिरते मी, कारण की तिखट लागत होतं म्हणून कैचीने चिरत होते. नंतर मग आपलं सगळं आवरणं झालं. तर मुलांचा आता ड्रेस प्रेस करायला घेतला. म्हटलं उद्या आपलं 26 जानेवारी 26 जानेवारीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा 26 जानेवारीची तयारी चालू आहे. आपणसुद्धा असं मस्त लवकर उठून पटापट आवरून मस्त छान असं तयारी करून जात होतो. आपल्या वेळेस तर कधी इस्त्री तर कधी इस्त्री राहायची, तर कधी कधी तांब्यामध्ये आपण कोळसा टाकून त्याच्याने सुद्धा मस्त असं प्रेस करत होतो. आणि मग तेव्हा आपल्याला छान वाटत होतं. मस्त आपण मेहंदी लावायचो हातांना. नंतर आपण मस्त छानशा अशा वेण्या घालायचो. जसं काही आपण एवढं पूर्वतयारी करत राहायचो की नाही उद्या 26 जानेवारी आहे किंवा 15 ऑगस्ट एवढं छान छान तयार व्हायचं. खेड्यागावात खूप उत्साह असतो. 15 ऑगस्ट 26 जानेवारी काही पण आलं तर खूप असं उत्साह करून मुली अशा आवरत होत्या. तर बघा दादूची मस्त तयारी, दादूचा ड्रेस प्रेस करून ठेवलेला आहे शर्ट. नंतर आपला तिरंगाचं हे ठेवलेलं आहे आपल्या याला लावायला. नंतर बेल्ट, नंतर ते स्काउट गाईडचं ते पण घेतलेलं होतं. नंतर बघा मी मेहंदी लावून घेतलेली होती थोडीशी. ताऊने हातावर मेहंदी काढलेली होती ना, ताऊचं पण आज शांडप असल्यामुळे ताऊने पण मेहंदी काढत होती. तर माझ्या हातावर पण मी थोडी काढून घेतली. माझ्या नावाचं आणि त्यांच्या नावाचं थोडं काढून घेतलं. नंतर मग दादूचं चहा पाणी वगैरे झालं. नंतर दादूची मस्त तयारी झाली. मग त्याचे फोटो शूट केले मी थोडे. म्हटलं चल मग दादू येईन आपला गेला तो नंतर.